नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC 2026 ची प्रिलिम जवळ येत आहे आता आणि त्यासाठी नीती IAS एक प्रिलिमची टेस्ट सिरीज कम मेंटरशिप प्रोग्राम घेऊन येत आहे. आणि हा मेंटरशिप प्रोग्राम अक्षय पाटील सरांच्या गायडन्सच्या अंडर, तसेच आपल्याकडं सोमनाथ हांडे सर आणि गणेश गोफणे सर हेही असणार आहेत. या तिघांच्या गायडन्सच्या अंडर हा प्रोग्राम आपण कंडक्ट करतोय. आताच आलेल्या रिझल्ट नुसार आपल्याला दिसतंय की अक्षय पाटील सरांना असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्सेस ACST ही पोझिशन देखील आता मिळालेली आहे. आणि सरांचा प्रोफाऊंड एक्सपिरियन्स राहिलेला आहे MPSCच्या एक्झाम्समध्ये, आणि त्याचसोबत UPSCच्या देखील त्यांचा एक चांगलाच अनुभव आहे. तर सरांच्या गायडन्सच्या अंडर हा आपण प्रोग्राम सुरू करतोय. या प्रोग्रामची रूपरेखा आहे ते सर स्वतःच तुम्हाला एक्सप्लेन करतील. 18 तारखेपासून ही टेस्ट सिरीज सुरू होते आणि याच्यामध्ये पहिली ओपन टेस्ट असणार आहे. बाकीचे जे डिटेल्स आहेत तर ते सर डिस्कस करतील, आणि त्याचसोबत आपल्याला सोमनाथ सर आणि गणेश सर देखील इथं उपलब्ध असणार आहेत. टेस्ट सिरीज सोबत तुम्हाला या सरांची मेंटरशिप देखील उपलब्ध आहे आणि हा एक इंटिग्रेटेड प्रोग्राम आहे. तर सर, बाकीचे डिटेल्स तुम्ही सांगा की आपण हा प्रोग्राम कशा प्रकारे कंडक्ट करतो इथं नीती IAS ला, आणि स्टुडंट्सला आपण कशा प्रकारे मेंटरशिप वगैरे प्रोव्हाइड करणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं सांगा आपल्या स्टुडंट्सला. ठीक आहे सर? ओके. थँक्यू सर. तर मी अक्षय पाटील, राज्यसेवा 2024 मध्ये माझा 48 रँक आलेला आहे आणि असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स ACST ही मला आता पोस्ट फायनल प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये ती पोस्ट मिळालेली आहे. आपण जो प्रिलिमचं नीती आयोगचा जो टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप जो प्रोग्राम आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे की आपण आयोगाच्या पॅटर्नवरती ज्या पद्धतीने MPSCचे आयोगाची पद्धत आहे, MPSCची जी पद्धत आहे क्वेश्चन विचारण्याची, त्या पॅटर्नवरती आपण टेस्ट सिरीज घेणार आहोत. त्यामध्ये पहिली ओपन टेस्ट असणार आहे आणि त्याचबरोबर सुरुवातीचे काही ज्या टेस्ट असतील त्या सेक्शनल टेस्ट असणार आहेत. क्वालिटी झाली, इकॉनॉमीचे बेसिक्स आहेत आणि त्यानंतर आपले फुल लेंथ टेस्ट असणार आहेत. ही टेस्ट सिरीज आयोगाच्या पॅटर्नवरती असणार आहे. आयोगाला ज्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात त्या पद्धतीचे क्वेश्चन आपण इथं काढतोय आपण पेपर, आणि त्या पद्धतीचे आपल्याला क्वेश्चन इथं विचारले जाणार आहेत. आणि त्याचबरोबर टेस्ट सिरीज बरोबर आपण 1 to 1 किंवा ग्रुप मेंटरशिप सुद्धा इथं अवेलेबल करून देतोय. यामध्ये मी झालो किंवा सोमनाथ हांडे सर झाले आणि गणेश गोपणे सर झाले, यांचा सुद्धा राज्यसेवेमध्ये रँक आलेला आहे. ते सुद्धा आपल्याला 1 to 1 मेंटरशिप दिली जाईल त्यामध्ये. आणि आपला जो वीक एरिया आहे किंवा आपल्याला ज्या एरियावरती काम करण्याची गरज आहे, जे टॉपिक इम्पॉर्टंट आहे त्या टॉपिकवरती आपल्याला ज्या गोष्टीवर काम करायची गरज आहे त्या टॉपिकचं किंवा त्या रिलेटेड आपल्याला 1 to 1 मेंटरशिप दिलं जाईल किंवा गायडन्स दिला जाईल. हा आमच्या तिघांच्याकडून आपल्याला प्रोव्हाइड केला जाईल. यामध्ये जे आपलं शेड्यूल आहे ते आपल्या इथं टेस्ट सिरीजचं शेड्यूल सुद्धा, टाइम टेबल सुद्धा आपण आपल्या वेबसाईटवरती आणि युट्यूब चॅनलवरती त्याचं सुद्धा आपलं एक लेक्चर आहे, त्याबद्दल सुद्धा आपल्याला इथं माहिती दिलेली आहे की कोणती टेस्ट कधी होणार आहे. जसं की 18 तारखेपासून आपला हा प्रोग्राम चालू होतोय, तर पहिली फुल लेंथ टेस्ट असणार आहे. त्या फुल लेंथ टेस्टमध्ये आपल्याला हे समजून जाईल की आपल्याला कोणते आपले एरिया अजून आपल्याला वर्क करायची गरज आहे, कोणते टॉपिक, कोणते चॅप्टर किंवा कोणता सब्जेक्ट आपल्याला सुरुवातीला करण्याचं गरजेचं आहे. त्या टॉपिकवरती आपल्याला टेस्ट सिरीजचं डिस्कशन केलं जाईल आणि डिस्कशन नंतर त्यासाठी सुद्धा आपण मेंटरशिप सुद्धा आपण सुरुवातीला देणार आहे. त्यामुळे काय होईल की आपला डेलीचा जो वीकली जो प्रोग्रेस आहे तो प्रोग्रेस आपला चेक केला जाईल आणि त्यानुसार प्रोग्रेस आहे आपला ट्रॅक केला जाईल आणि कशा पद्धतीने आपल्याला 130+ मार्क पडतील यासाठी आम्ही एक स्ट्रॅटेजी आखली आहे. जसं की आमचा अनालिसिस आहे PYQचं, त्या PYQच्या अनालिसिस बेसिसवरतीच आपण टेस्ट सिरीज फॉर्म करणार आहे. आणि त्यामध्ये जे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, जसं की इकॉनॉमीला काही सोशल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नावाचा जो टॉपिक आहे त्यामध्ये कुठल्या पद्धतीचे जास्त क्वेश्चन, कुठल्या पद्धतीची जास्त फ्रिक्वेन्सी आहे MPSCची क्वेश्चन विचारण्याची, ते क्वेश्चन आपण किंवा ते टॉपिकवर आपण जास्त भर देणार आहे. रादर दॅन जो आपण म्हणतो फापट पसारावर जास्त भर देण्यापेक्षा जे आपण सिलेक्टेड फोकस्ड एरिया ठेवणार आहे. आणि त्यामुळे काय होईल की आपली मिनिमम रिसोर्सेस वापरून आपण मॅक्झिमम आउटपुट कसं काढेल यावर आपला फोकस राहणार आहे. त्यासाठी आपण टेस्ट सिरीज डिझाईन केलेला आहे. आणि शेवटी आपण कसं असणार आहे, सुरुवातीची टेस्ट सिरीज झाल्यानंतर जेव्हा लास्टचा जो मंथ असेल त्यामध्ये एक रॅपिड रिव्हिजन सुद्धा आपण, क्रॅश कोर्स रिव्हिजन सुद्धा आपले टॉपर्सनी दररोज तेवढे टॉपिक आपण डिस्कस केले, जे इम्पॉर्टंट टॉपिक्स येऊ शकतात किंवा प्रोबॅबल क्वेश्चन येऊ शकतात, यासाठी आपण तो एक प्रोग्राम यामध्ये
इन्क्लुडेड आहे. त्यामुळं जर आपल्याला हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर नीती आयोगचा जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे इथं, त्या कॉन्टॅक्ट नंबरशी आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्यांचं ऑफलाईन सेंटर सुद्धा इथं आहे, त्याचा ऍड्रेस सुद्धा आपल्याकडे आहे. त्या ऍड्रेसवर तुम्ही येऊन भेट देऊ शकता आणि हा कोर्स जॉईन करा. धन्यवाद. थँक्यू अक्षय सर, तुम्ही एक रूपरेखा सांगितल्याबद्दल. आता थोडेसे डिटेल्स मी सांगतो मुलांना. थोडेसे डिटेल्स मी आता मुलांना सांगतो की ही टेस्ट सिरीज कशी कंडक्ट होते आणि याच्यासाठीचे जे काही फायदे आहेत तर ते आता आपण इथं बघूया. तुम्ही जर इथं बघाल तर आता इथं मी शेड्यूल दिलेलं आहे या टेस्ट सिरीजचं. ओके, हे पूर्ण शेड्यूल असणार आहे तुम्हाला आणि या शेड्यूल मध्ये तुम्ही जर बघाल तर टेस्ट मध्ये कुठले कुठले पेपर्स असणार आहेत हे देखील आम्ही इथं सांगितलंय. म्हणजे पहिली टेस्ट ही ओपन टेस्ट आहे सगळ्यांसाठी आणि ही फ्री आहे. पण त्यानंतरच्या ज्या टेस्ट आहेत तर त्या सेक्शनल टेस्ट असणार आहेत. आणि ह्या सेक्शनल टेस्ट ज्या आहेत तर इथं तुम्ही बघाल तर इथं पर्टिक्युलरली सिलेबस मेन्शन केलेला आहे. ओके, पॉलिटी 1, जिओग्राफी 1 अशा प्रकारचा सिलेबस इथं मेन्शन केलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा जो सिलेबस आहे याचे डिटेल्ड कॉपीज आता नीती आयएस मध्ये तुम्हाला मिळतील, नीती आयएस ला उपलब्ध आहेत. ओके, ज्या मुलांना ऑनलाईन सोर्स मध्ये जॉईन करायचं आहे त्यांनी नीती अकॅडमी नावाचं ऍप डाउनलोड करायचंय. नीती अकॅडमी नावाचं ऍप आहे, अकॅडमी नावाचं ऍप, आणि या ऍप वरती तुम्हाला ऑनलाईन मध्ये देखील ही टेस्ट सिरीज उपलब्ध असणार आहे. ठीक आहे, तर ज्यांना ऑनलाईन मधून करायचंय त्यांना देखील ही टेस्ट सिरीज नीती अकॅडमी ऍप वरती, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, नीती अकॅडमी नावाचं ऍप, येस, नीती अकॅडमी नावाचं ऍप आहे आणि टेलिग्राम वरती तुम्हाला याची सगळी इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे नीती आय एस अकॅडमी. नीती आय एस अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, नीती आय एस अकॅडमी अकॅडमी. ओके, तर या टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन उपलब्ध राहील. तुम्ही याला जॉईन करा आणि तिथं देखील ही सगळी इन्फॉर्मेशन राहील. म्हणजे आयोगाच्या टाइम नुसार इथं जर बघाल तर टाइम सुद्धा दिलेला आहे. ऑफलाईन साठी ही चांगली संधी आहे, कारण ह्यातले जे प्रश्न काढलेले असणार आहेत ते सगळे टॉपर्सनी प्रश्न काढलेले आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे क्वालिटी असते पेपर्सची, आयोगाच्या पेपरची क्वालिटी असते, सेम तसेच पेपर्स प्रश्न तुम्हाला इथं बघायला मिळतील. आणि त्याच्यामुळं जसं आता अक्षय सरांनी आपल्याला सांगितलं की 130 मार्क्स कसे टार्गेट करता येतील, तर त्याच्यावरती जास्तीत जास्त भर आहे. 130 मार्क्स म्हणजे तुमचं फॉरेस्ट असो, ऍग्रिकल्चर असो किंवा राज्यसेवा असो, या तीनही एरियांमध्ये तुमचा स्कोअर कम्फर्टेबल झालेला असला पाहिजे. आता या टेस्ट सिरीज मध्ये सीसॅटचे देखील टेस्ट इथं आपण ऍड केलेले आहेत, जे फुल लेंथ टेस्ट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की इथं सीसॅटचे सुद्धा टेस्ट आहेत. म्हणजे याचा अर्थ हा आहे की सीसॅट ची सुद्धा प्रॅक्टिस आपल्याला करून घ्यायची आहे. जरी एमपीएससीचं सीसॅट सोपं असलं तरी सुद्धा काही आपले मित्र जे आहेत त्यांना मॅथ्स अवघड जातं किंवा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये स्पीड नसतं, तर त्या गोष्टी सुद्धा आपण इथं शिकून घ्यायच्या आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला शेवटी 11 मे पासून पुढे जर बघाल तर 11 मे पासून आपल्याला क्रॅश कोर्स असणार आहे, रिव्हिजन क्रॅश कोर्स. आणि हा क्रॅश कोर्स देखील हे टॉपर लोक घेणार आहेत. आणि जेणेकरून लास्ट मोमेंट रिव्हिजन आपण कशी घेतो तर त्याच्यावरती इथं जास्तीत जास्त फोकस केलेला असेल. मी तुम्हाला इथं शेड्यूल दाखवतो, क्रॅश कोर्सचं शेड्यूल देखील इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. 11 मे पासून ते 16 मे पर्यंत डेली तुम्हाला इथं रिव्हिजन घेणार आहोत नीती आयएसच्या ऑफलाईन सेंटरला आणि अगेन ऑनलाईन वाल्यांना ऍप मध्ये, नीती अकॅडमीच्या ऍप मध्ये. तर हा कोर्स जॉईन करण्यासाठी नीती आयएस ला संपर्क करा. नंबर्स इथं मेन्शन केलेले आहेत आणि व्हिडिओ मध्ये देखील हा नंबर फ्लॅश होतो, त्याच्यावरती संपर्क करा. जे पुण्यामध्ये आहेत त्यांनी नीती आयएस अकॅडमीला व्हिजिट करा, सदाशिव पेठेमध्ये ऑफलाईन सेंटर आहे, इथं व्हिजिट करा. आणि जास्तीत जास्त लोक हे या टेस्ट सिरीजचा फायदा घ्या, कारण ही जी टेस्ट सिरीज असणार आहे ही खुद्द टॉपर लोकांनी क्वेश्चन्स डेव्हलप केलेले आहेत. त्याच्यामुळं ह्यातले जे प्रश्न आहेत ते मोस्ट प्रोबॅबल प्रश्नांपैकी तुम्हाला इथे बघायला मिळतील. धन्यवाद.